नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर विद्यानंदांच्या भूमिकेत नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकरांचा शंभू, नीलम साकारणाऱ्या फैयाज आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा लाल्या. 1966 साली अशी तगडी स्टारकास्ट असलेलं एक नाटक रंगभूमीवर आलं आणि अजरामर झालं. हे नाटक म्हणजेच वसंत कानेटकरांचं अश्रूंची झाली फुले. 45 वर्षांनी हे नाटक पुनरुज्जीवित झाले. यावेळी ऋग्वेद सादर करीत आहे वसंत कानेटकर लिखित, अशोक समेळ दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले. हाय 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 चिकन मातोश्रीचा पुरे घे. अय्या काय हो केलं मी? निर्लज्ज, बेशर्म, बदतमीज. विद्यानंदाने हाय चिकन ऐकलं असतं तर घरातून लाथ मारून हाकलून दिलं असतं. अय्या हेच का ते विद्यानंद? प्रत्येक वेळी मूग घेऊन गप्पा बसायचं आपण. जेव्हा काव्याचा विचार करायचा असेल ना तर शाळा कॉलेजेस बंद करून टाका आणि चक्क लायसन्स काढून दारूची दुकानं उघडावीत की. पुरे पुरे मीटिंग मध्ये झाली तेवढी भांडणं पुरे नाहीत का? मंडळीनं घरात तरी बोलवावं. माझं असं होतं. घेऊन धर्मप्पा शेटजी येत आहेत. हाच तो लाल्या, एक नंबरचा इंग्लिश का इब्लिस. अहो आज चक्क गाढवावर बसून कॉलेजमध्ये आला. गुणी शिक्षकांची कुचंबणा आणि धनिक व पुढाऱ्यांच्या सत्ता स्पर्धेत भरडली जाणारी शिक्षण व्यवस्था यावर भाष्य करणारे हे नाटक आजही तितकंच रेलेव्हंट आहे. अशोक समेळ, उदय सबनीस, शिरीष घाग, संग्राम समेळ, विघ्नेश जोशी आणि फैयाज यांनी या नाटकाची धुरा सांभाळली आहे. पुन्हा तोंडावाटे शिवी काढ म्हणावयाला नाही. जबान कापून हातात ठेवले तर नावाचा लाल्याच नाही. कॉलेजच्या प्रिन्सिपल समोर उभा आहे तो. नाव काय तुझं? लाल्या म्हणून ओळखतात मला. नाव काय तुझं? चुन्नीलाल. नाव काय तुझं? चुन्नीलाल मोतीलाल बियाणी. That's it. हा तर लाल्या, आज तू कॉलेजमध्ये कसा आला? रस्त्यावरून. पुन्हा सांग. मित्रांच्या बरोबर. आज तू कॉलेजमध्ये कसा आलास? गाढवावर बसून. 27 ऑगस्ट 1966 रोजी हे नाटक नाट्यसंपदेतर्फे माझे गुरु प्रभाकर पणशीकर यांनी आणलं. 66 साली देखील या नाटकाचा विषय जो प्राध्यापक वसंत कानेटकरांनी जो हँडल केला होता तो विषय इतका द्रष्टा आहे की तो आजच्या काळातही चालेल, पुढच्या काळातही चालेल. तुमच्याच भाषेत सांगायचं तर फार जड जाईल बरं धर्मप्पा शेट. फार फार जड जाईल असं. अरे बघू बघतो म्हणता. अरे बघू तुझ्या भिडस्तपणाचं वागणं मला मुळीच पसंत नाही. तू गप्पा का बसलास? ठणठणीतपणे त्याला सांगितलं का नाही? ज्याला शिक्षणाचा काही मुलांच्या मानसशास्त्राचा गंध देखील नाही त्याची कॉलेजच्या व्यवहारात वाटल्याचं लुटफुट सहन करणार तुम्ही? प्रभाकर पणशीकरांची एक मी मुलाखत एका कॉलेजमध्ये घेतली ठाण्याला. तर त्यांनी सहज त्यांची इच्छा व्यक्त केली की अरे हे आजच्या पिढीचंही हे नाटक आहे, अश्रूंची झाली फुले कुठेतरी यावं. आणि पंताने मी म्हटलं चला आपण काहीतरी प्रयत्न करू, कारण हे एवढं खर्चिक आहे. सरकता रंगमंच 7 सेटवर ते नाटक, हे नाटक करायचं असेल तर तसंच केलं पाहिजे. पणशीकरांनी त्या काळात ते पेललं होतं. मी एक पेलायचा प्रयत्न केला. हे रे काय तुझ्या कपाळाला ही जखम? नाही ते विशेष काय नाहीये. विशेष कसं नाही? तू आज चल बघू आधी. जेवण झालंय का तुझं? सर पण ते कुठं पाणी. ते काय विचारते? जेवण झालंय का तुझं? ते माझं जे जातो. ही जी मराठी भाषा आपण जे आज म्हणतो ना की अस्तंगत होत चालली आहे, तर अशी नाटकं यायला हवीत असं मला वाटतं. की या नाटकातनं भाषेचं जी एक श्रीमंती असते, मराठी भाषेला एक जी श्रीमंती आहे ती मला वाटतं या अशा नाटकातनं लोकांना ऐकायला मिळते. नाटक हे करणं तसं सोपं नाही आहे. अश्रूंची झाली फुले हे नाटक जरी त्या काळामध्ये सुद्धा ह्याला मेलोड्रामा म्हणत होते तरी सुद्धा हा एक सामाजिक विषय आहे जो आजही आहे. आता मात्र हद्द झाली आहे भाऊजी तुमच्या पुढे. अहो एवढ्यातल्या एवढ्यात 3 प्रकरणं झाली तुमची. वहिन्याचा त्याला माझा काही इलाज आहे का? अलीकडच्या बायकाच मुली नीट नांदत नाहीत, त्याला बिचारे नवरे तरी काय करणार? पातिव्रत्याचं प्रमाण अलीकडे कमी होत चाललंय आपल्या समाजात.
खरं की काय? नाही म्हणजे ही तशी अजूनपर्यंत बरी वागते. मी कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला सांगतोय, सगळी चौकशी करून खात्री पटल्याशिवाय तसं काही होणार नाही. मला वाटतं सर लाल्याला तुम्ही या कॉलेजमधून तरी जायला सांगावं. नव्हे नव्हे हो, ते बदनाम होऊन असं माणसात उठलं पाहिजे बघा. नाही म्हणजे निदान 100 रुपये दंड तरी त्याला कराच तुम्ही. अहो नव्हे हो, त्याला बडतर्फ करा कॉलेजातून. तडजोड म्हणून माझा निर्णय मी दिलाय. या घडीला आणि इथेच शेटजीच्या मनाप्रमाणेच निर्णय झाला पाहिजे असा तुम्हा मंडळीचा आग्रह असेल तर कॉलेजचा प्रिन्सिपल बदलू शकता. सर तुम्ही विनाकारण टोकाला जाता. विद्यानंद लाल्या आणि विद्यानंद हा शिक्षक विद्यार्थी असा संबंध नसून एकूण माणसाच्या प्रवृत्तींविषयी एक मला वाटतं सर्वोत्तम भाष्य करणारी जी नाटकं त्या काळामध्ये होती त्यातलं हे एक नाटक आहे असं मला वाटतं. आई वडिलांना शिव्या दिल्या तसा घासला कुट्टपला मातीत पालथा आणि दाखवला सुरा. आता पुन्हा नाही जायचं माझ्या वाटेला साला. तू नाही तुझ्या आई वडिलांना मूर्ख म्हणाला म्हणून काय शिव्या नाही दिल्या सर. एक पायरी ओलांडली की त्याही जायला लागतील. शक्यच नाही. चांगली जन्माची अक्कल घडवली त्याला. आजकडे खरं म्हणजे तुझ्या आई वडिलांसारखी जगात जेवढी पण मूर्ख माणसं आहेत ना त्यांना चांगली जन्माची अद्दल घडवायला हवी. आराम कोण? प्रभाकर पणशीकर एक फार मोठं व्यक्तिमत्व होतं ज्याने हा रोल म्हणजे प्रभाकर पणशीकर आणखी काशीनाथ घाणेकर ह्या दोघांनी हे नाटक कुठच्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे. अतिशय उच्च स्तरावर नेलेलं आहे आणि तिकडे बघणं म्हणजे पण आम्हाला जरा असं थोडे भीती वाटते. पण ह्याचं सर्व क्रेडिट मी अशोक समयांना देतो की त्यांनी हे कॅरेक्टर मला करायला दिलं, माझ्यावर एवढा विश्वास टाकला. माझी पद्माश नमक हराम आहेत सगळे भागीदार आणि भाऊबंद. चांदळाने आम्हाला धुळीला मिळवलं. अरे तुझ्याच गुरुमंत्राप्रमाणे वागले की ते. एवढ्याने काय होतंय सर? मी फौजदार झाल्यावर नाही एकेकाच्या हातात बेड्या अडकवल्या तर नावाचा लाल्याच नाही. लाल्याचाच काय, या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा ग्राफ आहे. तसाच लाल्याचं एक वेगळा स्वतःचं स्थान या नाटकामध्ये आहे की जे आज तुम्हाला तो लाल्या बघितला तर तो आपला वाटतो पटकन. तुम्हाला तो लाल्या लक्षात राहतो जेव्हा तुम्ही बघून जाता नाटक. आणि या नाटकाची भाषा एवढी वेगळी आहे की 66 काळची भाषा आहे ती. त्यामुळे सोशल नाही, आपण जसं सोशल सिरियलला वगैरे नॅचरल अभिनय करतो तसा इथे करून चालणार नाही, कारण ती भाषा सहज बोलून गेलं तर लोकांना ती ग्रास्प पण होणार नाही. त्यामुळे त्या प्रकारे हे अख्खं नाटक बांधलं गेलंय की ती भाषा, त्या भाषेचं वजन कुठे कमी होऊ नये. तुझ्यासारखा माझा एक विद्यार्थी जेलमध्ये खडी फोडायला गेला तर तुझं काय बिघडणार आहे तो एका शिक्षकाला विचारतो. तसं नाही विद्या, केवळ तुझ्या हिताची हिताची दृष्टी तुझ्याकडे पूजा करून ठेव. पण प्रसंग पडला तर सर्वस्वपणा लावीन. पण लाला सुटलाच पाहिजे. लाला सुटलाच पाहिजे. लाला सुटलाच पाहिजे. मराठी रंगभूमीची भाषा, विषय आणि सादरीकरणाची वैभवशाली परंपरा त्याच ताकदीने नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. या प्रयत्नांना तुम्ही हाऊसफुल प्रतिसाद द्याल अशी आशा करूया.